आता मी तुम्हा सगळ्यांना काही स्लाइड्स दाखवेन अँड आय वॉन्ट यू ऑल टू वर्क डेडिकेटेडली ॲज पर दीज स्लाइड्स. हे बघा, कॉम्पिटिशन खूपच तगडी आहे. जोवर आपल्याला यश मिळत नाही तुम्ही सगळे आरामात कसे बसू शकता? बॉसला संडेला पण चैन पडत नाही. काय यार, सगळीकडे मजा करतायत आणि मी इथे बोर होतीये. अरे वा, हँडसमचा व्हिडिओ लाईव्ह येतोय. आणखी काय माहिती आहे त्याच्याबद्दल? मी त्याला पर्सनली ओळखत नव्हते मॅम, फक्त त्याला फॉलोग्रामवर फॉलो करायचे. बघ पुन्हा तेच, इतके सगळे फोन येत आहेत, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, ओळखत नाहीत फॉलो करतात. अरे बाबांनो, तुम्ही ओळखत नाही तर फॉलो का करताय? तो खूप हँडसम दिसायचा आणि मला खूप आवडायचा आहे म्हणून. सर, एसआय जिमच्या तिन्ही ब्रँचेस पाहिल्या सर, तिथे सुद्धा नाहीये. एसआय जिमच्या 20 ब्रांचेस आहेत, सगळीकडे पाहावं लागेल. काय माहित कुठे असेल? काय 20 ब्रँच मध्ये? चालू ठेव तू. ओके ओके सर. प्लीज, मी तुझं काय बिघडवलंय? प्लीज हेल्प, प्लीज सोड मला. सोड. सर, हा मुलगा खूप पॉप्युलर आहे. फॉलोग्रामवर याचे 23,000 फॉलोअर्स आहेत. आणखी काही लिहिलेलं नाहीये, फक्त एवढंच की एसआय जिम मध्ये इन्स्ट्रक्टर होता. सोड. सर, किलरने याचा व्हिडिओ फॉलोग्रामवर टाकलाय, तोही लाईव्ह, जेणेकरून याचे फॉलोअर्स याला बघू शकतील. पण सर, आज तर संडे आहे आणि एसआय जिमच्या सगळ्या ब्रांचेस संडेला बंद असतात. मग हा तिथे पोहोचला कसा? पोहोचला नाहीये, पूर्वी पोहोचवला गेलाय, तेही गन पॉइंट वर. हा फ्रेडी, आणखीन 2 ब्रँचेस पाहिल्या मी, तिथेही काही नाहीये. सर, मला तर वाटतं हा सायको किलर आहे, नाहीतर असा हा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर का टाकेल? काम कर, पोलिसांनाही इन्फॉर्म कर. जेवढ्या ब्रांचेस राहिल्यात ना, तिथे त्यांना पाठव. बघ, कदाचित काही कळेल. आणि जितके जिमचे मालक आहेत सगळ्यांना कॉन्टॅक्ट कर. सगळ्या जिम चेक करायच्या आहेत, लवकरात लवकर. सर, एकही फोटो किंवा व्हिडिओ नाहीये ज्याने लोकेशनचा पत्ता लागू शकेल. प्लीज सोड. सोड. सर, सापडलं. सर, हा फोटोग्राफ बघा. हे बॅकग्राऊंड मध्ये जे रेस्टॉरंट आहे तिथे मी गेले. हे खार मध्ये. खार? ओके फ्रेडी, खारला पोच. खारला. Oh no. सांभाळून. थोडा आधी आलो असतो तर कदाचित वाचला असता.
साळुंखे साहेबांना फोन कर. सर खिडक्या दरवाजे तर अगदी व्यवस्थित आहेत. सगळे सीसीटीव्ही कॅमेरा पण बंद आहेत. तर मग धीरज आणि खुनी जिम मध्ये आले कसे? सर धीरज फक्त जिम इन्स्ट्रक्टर नव्हता तर माझा मित्रही होता आणि त्याच्याकडे जिमची चावी कायम असायची. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो इथे येऊन जिम करू शकत होता. मॅम प्लीज सावरा स्वतःला मॅम. मला माहिती आहे तुमच्यासाठी थोडं कठीण आहे, पण हे केस सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला कोणावर संशय आहे? धीरजची कोणाशी काही दुश्मनी? नाही मॅम, उलट सगळ्यांना ते खूप आवडायचे. खूप चांगले होते ते. त्यांनी कुणाचं काहीच बिघडवलं नाही. कुणाच ठाऊक कोणी त्यांना इतक्या वाईट पद्धतीने मारलं. अच्छा, धीरज काय दर संडेला जिम मध्ये यायचा? नाही सर, इनफॅक्ट ते तर मला भेटायला येत होते. मग त्यांचा फोन आला की ते आधी जिमला जातील आणि नंतर मला भेटायला येतील. बरं, कोणाकोणाला माहित होतं की तू आज जिम मध्ये येणार आहे? मला नाही माहित. जर तो दर संडेला जिम मध्ये येत नव्हता याचा अर्थ खोनी त्याचा पाठलाग करत होता. हो सर, त्याला माहित होतं जिम बंद आहे तेव्हा कोणी नसेल इथे. संधी बघून त्याने मारलं असणार. पुढच्या महिन्यात आमचं लग्न होणार होतं. सगळं काही संपलं आता. सगळं संपलं. प्लीज सांभाळा स्वतःला. आम्ही वचन देतो की खोन्याला लवकरात लवकर पकडू. प्लीज सर, प्लीज. तुम्ही आता प्लीज यांना घरी घेऊन जा. तुम्ही पण जा. थँक्यू. माझा तर अजूनही विश्वास बसत नाही की धीरजला कोणी मारू शकतं. तो तर खूप चांगला माणूस होता आणि सगळ्यांनाच तो आवडायचा. इनफॅक्ट या जिम मध्ये सगळेजण त्याच्यामुळेच तर यायचे. जर धीरज इतका चांगला माणूस होता आणि सगळ्यांना तो इतका आवडत होता तर मग त्याचा खून का झाला? सर खुनाला माहित होतं की धीरज खूप पॉप्युलर आहे, म्हणून त्याने त्याचा लाईव्ह व्हिडिओ फॉलोग्रामवर अपलोड केला, जेणेकरून लोक बघू शकतील. लाईव्ह? एक मिनिट, हे फॉलोग्राम कोणतं नवीन चॅनल आहे का? सर फॉलोग्राम हे एखादं चॅनल नाही, ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे ज्यावर लोक आपलं अकाउंट बनवतात आणि मग पिक्चर्स आणि व्हिडिओज अपलोड करतात, जे कोणी बघू शकतं. पण ते कोणीही कसं बघू शकतं? आपण ज्याला कोणाला फोटो पाठवू ना तोच बघणार ना. नाही सर, आपण कुणाला काही नाही पाठवत. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे माझं फॉलोग्राम अकाउंट आहे. हा फोन मी आपल्या स्क्रीनला कनेक्ट करते. सर हे माझे पिक्चर्स आणि व्हिडिओज आहेत. सर माझ्या या पिक्चरला बघा किती लोकांनी लाईक केलंय आणि खाली कमेंट्सही आहेत. यापैकी काही माझे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह आहेत, पण काहींना मी ओळखतही नाही. तरीही लोक मला फॉलो करू शकतात आणि माझे पिक्चर्स आणि व्हिडिओज बघू शकतात. यात तर खूपच वेगळी दिसतेस तू. हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो? सर हे सगळं करायला वेळेची गरज नाहीच आहे. आता बघा, मी तुमचा एक फोटो क्लिक करते आणि हा पोस्ट करते. बघा झाला, बस. पूर्वी अभिजित सरांचा हा फोटो सगळेच बघू शकतात का?
हो सर, पण काही अकाउंट्स प्रायव्हेट असतात ज्यांना सगळेच नाही बघू शकत आणि काही ओपन जे कोणीही बघू शकतात. सर यावर आपण व्हिडिओजही अपलोड करू शकतो. आणि हो सर, यात एक लाईव्ह व्हिडिओचा ऑप्शन आहे ज्यात आपण स्वतःला लाईव्ह दाखवू शकतो. इतकं तर नक्की आहे की खुन्याला धीरजच्या मृत्यूचा खेळ सगळ्यांच्या समोर खेळायचा होता. कुठे राहिले? यांना फोन करून बघते. कुणाल, फोन स्विच ऑफ येतोय. नक्कीच कुणाल असेल. व्हिडिओ? मी इथे मूर्खासारखी वाट बघतीये आणि हे महाशय फोलोग्रामवर व्हिडिओ शेअर करतायत. मी काय बिघडवलंय तुझं? काय हवंय तुला माझ्याकडून? कुणाल, माझ्याकडून काय हवंय? हे काय चाललंय? कुणाल, तू कुठे? हेल्प मी, दरवाजा उघडा, प्लीज दरवाजा उघडा. हेल्प मी, प्लीज दरवाजा उघडा. नाही प्लीज दरवाजा उघडा. सर, माझ्या नवऱ्याला वाचवा सर, हे प्लीज. तर अगदी तसंच होतंय सर, जसं धीरजच्या बाबतीत घडलं होतं. या केसेसचा एकमेकांशी संबंध तर नाहीये. तुम्ही कोणा धीरजला ओळखता? नाही सर, मी कोणालाही नाही ओळखत. सर, माझ्या नवऱ्याला वाचवा तुम्ही. तुम्ही हे सांगा की तुमचे पती त्यांच्याशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं तुमचं? सर, 1 तासापूर्वी ते ऑफिस मधून निघाले होते. त्यांनी मला कॉल केला होता. ते म्हणाले होते की घरी येतात, पण 1 तास झाला तरी नाही आले. सर, त्यांना वाचवा प्लीज. ऑफिस कुठे आहे त्यांचं? अंधेरीमध्ये. सर, याच्या फोनचं लास्ट लोकेशन जुहू आहे. साधारण 1 तासापूर्वी. त्यानंतर त्याचा फोन बंद आहे. हो ना, व्हिडिओमध्ये ही स्टीम रूम दिसते. स्टीम रूम तर एखाद्या जिमची असू शकते, नाहीतर स्पाची. असं नाही होऊ शकत सर. हे कधी जिम मध्ये नाही गेले. कोणीतरी किडनॅप करून घेऊन गेलं असेल. हे जिथे फोन बंद झाला ना, लास्ट लोकेशन जुहू, त्याच्या आसपास बघा किती स्पाज आहेत आणि किती जिम आहेत. बघा, हरी अप. जर फोन बंद येतोय तर व्हिडिओ अपलोड कसा काय करतोय? सर, सिम कार्ड फोन मधून काढून टाकले असेल आणि वायफाय मोडवर यूज करत असेल. म्हणूनच त्याचा फोन स्विच ऑफ दाखवत आहेत. लवकरात लवकर या लोकेशनवर पोहोचावंच लागेल. सर, कुणालच्या शेवटच्या लोकेशन जवळ 2 स्पा आणि 1 जिम आहे. त्यापैकी एक स्पा रिअल हेवनली मध्ये फ्री वायफाय हॉटस्पॉट आहे. हा नक्कीच तिथे गेला असणार. दया, तू आणि पंकज तिथे जा. आम्ही बाकीच्या ठिकाणी जातो. काही चान्स नाही घेऊ शकत. आतापर्यंत 2 जणांना निर्दयीपणे मारलंय. ना आपण कोणाला वाचवू शकलो आणि ना त्या खुन्यापर्यंत पोहोचू शकलो. त्या खुनाला तर सोडायचंच नाही आपण. भले कुठेही जाऊन लपला असेल तर शोधून काढू त्याला. पण या दोघात काही कनेक्शनही नाही मिळालं यार. ना हे मित्र आहेत, ना शाळा कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते, ना यांचा व्यवसाय. काहीतरी नक्कीच आहे अभिजित. नाहीतर कोणी या दोघांना का मारेल? काहीतरी कनेक्शन आहे या दोघांमध्ये जे आपल्याला आत्ता लक्षात येत नाहीये. आणि आपल्याकडे आहे तर फक्त तो लाईव्ह व्हिडिओ जो त्या खुन्याने स्वतः पोस्ट केलाय.
सर आणखी एक व्हिडिओ आहे. म्हणजे आणखी एक खून. नाही नाही सर, हा खून नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. हे बघा. रस्त्यावरच्या या खड्ड्याने या बिचाऱ्याचा जीव घेतला, पण इथे कुणाला काही पडलीच नाही, कुणालाच नाही. सर हा व्हिडिओ कुणालने गेल्या आठवड्यात त्याच्या अकाउंटवर पोस्ट केला होता आणि हा खूप प्रसिद्ध झाला होता. अच्छा, पण या व्हिडिओचं काय कनेक्शन आहे याच्याशी? सर कनेक्शन, कारण असाच एक व्हिडिओ धीरजनेही पोस्ट केलाय. हे बघा. ऍक्सिडेंट झालाय आणि 2 तास झाले तरी इथे ॲम्ब्युलन्सही नाहीये आणि पोलीसही नाही. पोलिसांनी जर थोडंसं चेकिंग केलं असतं तर हा इतका मोठा ऍक्सिडेंट झालाच नसता. म्हणजे हे की या दोघांनी ऍक्सिडेंटमध्ये मरणाऱ्या लोकांचे व्हिडिओज आपल्या फॉलोग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. मृत्यू, व्हिडिओज आणि फॉलोग्राम. आणि सर हे व्हिडिओज व्हायरलही झाले होते आणि प्रसिद्धही. आणि अशाच एका व्हिडिओमुळे धीरजला एका इंटरव्ह्यूसाठीही बोलवलं होतं. हे बघा. ओ न्यूज मध्ये स्वागत आहे मिस्टर धीरज. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल सर. आय एम सो ग्लॅड. तर मग सांगा आपल्या त्या व्हिडिओ विषयी जो आजकाल खूप व्हायरल होतोय. सर असं झालं की मी एक दिवस रस्त्याने चाललो होतो, तर मी पाहिलं की रस्त्यावर एक खूप मोठा अपघात झालाय आणि तिथे एक माणूस अतिशय गंभीररित्या जखमी अवस्थेत पडलेला आहे. म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला, जेणेकरून आपलं सरकार जे झोपा काढते त्यांना जागी. सर इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की कुणालचा इंटरव्ह्यू याच चॅनलवर याच रिपोर्टरने घेतला होता. अच्छा, म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला, म्हणजे मी जगाला दाखवू शकेन. पण हा इंटरव्ह्यू तर अर्धाच आहे. हो सर, हा कुणालचा इंटरव्ह्यू ही अर्धाच आहे. अर्धाच पोस्ट केलाय. मग तर सगळा इंटरव्ह्यू पाहावा लागेल. येस, कॅन आय हेल्प यू? आम्ही CID मधून आहोत. आम्हाला आलोकला भेटायचं. आलोक? बोला ना. मी शेखर आहे, इथला एडिटर इन चीफ. आम्हाला आलोकलाच भेटायचं आहे, जरा त्यांना हो बोल. ठीक आहे, तुम्ही मला सांगू शकता. मी नाही. ओके, एक्सक्यूज अस. एकट्याने चालणं पुरेसं नाहीये. या लढाईमध्ये मला तुमचीही साथ हवी आहे. मग काय तुम्ही सगळे तयार आहात या लढाईसाठी, करप्शनच्या विरोधात, देश बदलण्यासाठी? तर मग बघत रहा ओ न्यूज. आजच्यासाठी इथेच थांबूया. गुड नाईट आणि सावध रहा. आलोक, CID वाले आले तुला भेटायला. का? नीट काही सांगितलं नाही, पण तुलाच भेटायचं आहे त्यांना. प्लीज चल. हा बोला, काय झालं? मिस्टर आलोक, एक मिनिट. हे दोघांचे फोटो बघा. यांचा खून झालाय. काही आठवलं का यांना पाहून? बघितल्यासारखं तर वाटतंय मला. आलोकजी जरा आठवण्याचा प्रयत्न करा, कारण हे खुनाचं प्रकरण आहे.
ओके लेट मी सी. ओके हां, आठवलं आत्ता मला. हे दोघे तर तेच आहेत ना ज्यांनी लाईव्ह व्हिडिओ बनवला होता ऍक्सिडेंटचा? हो, आणि तुम्ही यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. ते तर ठीक आहे, पण मी या मर्डर बद्दल काय सांगू शकतो? आम्हाला त्या इंटरव्ह्यूचं संपूर्ण फुटेज पाहायचंय. तुमचं स्वागत आहे मिस्टर धीरज. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल सर. आय एम सो ग्लॅड. मग धीरज, तुम्हाला माहितीये का की तुम्हाला इथे का बोलावलंय? हो सर. तर मग सांगा आपल्या त्या व्हिडिओ विषयी जो आजकाल खूप व्हायरल होतोय. सर असं झालं की मी एक दिवस रस्त्याने चाललो होतो, तर मी पाहिलं की रस्त्यावर एक खूप मोठा अपघात झालाय आणि तिथे एक माणूस अतिशय गंभीररित्या जखमी अवस्थेत पडलेला आहे. म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला, जेणेकरून आपलं सरकार जे झोपा काढते त्यांना जागी. आणि एवढंच नाही तर पोलीस त्यांनी आपलं काम व्यवस्थित नाही केलं. पोलिसांना वाटलं असतं तर ते अपघात होण्यापासून थांबवू शकले असते, कारण जो ड्रायव्हर होता तो नशेत होता. पण पोलिसांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने नाही केलं. मग तुम्ही केलं का? हो, नक्कीच केलं. मी व्हिडिओ बनवला, तो व्हायरल केला, जेणेकरून लोकांना हे कळेल की आपल्या सिस्टीम मध्ये किती उणीव आहे. हे बघा मिस्टर धीरज, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप चांगलं काम केलं, पण मला नाही वाटत आणि कदाचित प्रेक्षकांनाही नाही वाटणार. आणि हाच प्रश्न आहे आपल्या आजच्या प्रेक्षकांसाठी की जे धीरजने केलं ते तुम्हाला किती योग्य आणि किती अयोग्य वाटतं. हा आला आपल्या पहिल्या कॉलरचा कॉल. हॅलो, मी विनोद. हॅलो मिस्टर विनोद, तुम्ही विचारा तुमचा प्रश्न काय. धीरज, तू इथे पोलीस, सरकार आणि ॲम्ब्युलन्सच्या चुका काढतोयस. ॲक्सिडेंट झालेल्या लोकांसाठी तू काय केलंस? ॲम्ब्युलन्स नाही आली तर तू स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत होतास, पण तू तसं नाही केलंस. तू तर व्हिडिओ बनवत होतास, तमाशा बघत होतास, त्या निष्पाप लोकांच्या मृत्यूचा तमाशा. हा, हे काय बोलताय तुम्ही? मी माझं काम केलंय. त्याने कुणाचा जीव वाचला का? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हे बघा, या व्हिडिओमुळे तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळू शकते, तुमचे फॉलोअर्स वाढले, पण काय कोणाचा जीव वाचला का? तुम्ही प्रयत्न केलात का कोणाचा जीव वाचवण्याचा? हे बघा सर, मी जे केलं माझ्या दृष्टीने ते पुरेसं होतं. मी लोकांना जागृत केलं माझ्या व्हिडिओच्या मार्फत. आता यापेक्षा मी जास्त काय करू शकतो? तुम्ही त्यांना मदतही करू शकत होता. तुम्ही असं हातावर हात ठेवून तमाशा तर बघू शकत होता. चला बोलत राहूया याच मुद्द्यावर, आणि तुम्ही तुमचं मत द्या एका छोट्याशा ब्रेक नंतर. आता जरा कुणालचा इंटरव्ह्यू दाखवा. हो, तर मित्रांनो, आज आपल्या समोर बसलेत मिस्टर कुणाल. मिस्टर कुणाल, वेलकम टू ओ न्यूज. आणि तुम्ही आम्हाला आता हे सांगा की तुमचा हा व्हिडिओ जो आहे, जो आजकाल खूप व्हायरल झालाय, त्याबद्दल काही सांगा. सर, सोशल मीडियावर तोच व्हिडिओ व्हायरल होतो जे दुनियाला बघायचं असतं, आणि मीही तेच दाखवलं. रस्त्यावरचे खड्डे, रस्त्याच्या मधोमध इतका मोठा खड्डा, आणि त्याच वेळी एक बाईक खूप स्पीडमध्ये येत होती, आणि त्याच खड्ड्यामुळे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, आणि ते लोक गंभीर रीतीने जखमी झालेले होते. मी तर त्याच वेळी ॲम्ब्युलन्सला कॉल सुद्धा केला, पण ॲम्ब्युलन्स वेळेवर आलीच नाही. मग मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला, जेणेकरून लोक ते बघू शकतील आणि त्याच्या विरोधात आवाज उठवतील. हा सर, तुमचं नाव सांगा. राहुल. हा तर राहुल, विचारा तुम्हाला काय विचारायचं. मिस्टर कुणाल, निव्वळ व्हिडिओ बनवून पोस्ट केल्यामुळे तुम्हाला वाटतं का की तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलं म्हणून आणखी काही करायला नको होतं का? अतिशय योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही मिस्टर राहुल. राहुलजी, मी माझं प्रत्येक कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडलंय. मी त्याच वेळी ॲम्ब्युलन्सला फोनही केला आणि तिथे त्यांची वाट सुद्धा पाहिली. तुम्ही स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत होतात. तुम्ही त्यांच्या मृत्यूचा तमाशा बनवला. विसरू नका, आपण जे करतो तेच भोगतो सुद्धा. अगदी योग्य बोलत आहेत आपले प्रेक्षक. समाजामध्ये फेमस होण्याच्या नादात आपण माणुसकीपासून खूप दूर होत चाललोय, आणि याचं चालतं बोलतं उदाहरण आहेत मिस्टर कुणाल. आणि याच बरोबर घेऊया एक छोटासा ब्रेक. पुन्हा भेटूया. सर, हा आवाज तर हो, दोन्ही व्हिडिओमध्ये कॉलर एकच आहे, नावं वेगवेगळी आहेत. तो जरा धीरजचा व्हिडिओ पुन्हा एकदा चालवा. धीरज, तू इथे पोलीस, सरकार आणि ॲम्ब्युलन्सच्या चुका काढतोयस. ऍक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी तू काय केलंस? सेम आहे. या माणसाच्या डिटेल्स आमच्या रेकॉर्ड्समध्ये त्याचा नंबर असेल. गुड. आम्हाला या माणसाचा फोन नंबर हवाय. सर, खुन्याने व्हिडिओज पाहिले आणि तो या दोघांवर चिडला होता.
म्हणूनच त्याने दोघांच्या इंटरव्ह्यूज मध्ये फोन केला आणि राग व्यक्त केला आणि यानंतर त्यांना मारून टाकलं. पण सर, हे व्हिडिओज तर व्हायरल होते, कितीतरी लोकांनी पाहिले असतील ते. खुनी कोण आहे याचा पत्ता कसा लागणार? आणि त्याचा हा नंबर, याबद्दल पण काहीच पत्ता लागला नाही. अरे, हा तर तोच फोन नंबर आहे. हॅलो, इन्स्पेक्टर अभिजित बोलतोय. हो माहिती आहे. आणि हेही माहिती आहे की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करताय. मग तुला हेही माहित असेल की आम्ही तुला सोडणार नाही. काय सर, असं काय बोलताय तुम्ही? मी तर समाजातला कचरा साफ करतोय सर. ज्या लोकांची इथे गरज नाहीये त्या लोकांना इथून घालवतोय. आणि मला थँक्स म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही लोक माझ्याच मागे लागलात. मला शोधताय तुम्ही, मला पकडायचं तुम्हाला. नाही सर, दॅट्स नॉट राईट ना. अरे हो, आणखीन एक गोष्ट. हा जो तुम्ही माझा फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करताय ना, नका करू. काहीही मिळणार नाही तुम्हाला, काही लागणार नाही हाती. खूपच गर्व दिसतो तुला स्वतःवर. नाही सर, गर्व नाही, विश्वास. कारण मला विश्वास आहे की मी जे काही करतोय ते बरोबर करतोय, काही चुकीचं करत नाहीये. अरे हो, तुम्ही तर माझे व्हिडिओज फॉलो करतच असाल, तर मग चला फॉलोग्राम वरून आणखी एक अकाउंट लिंक पाठवतो तुम्हाला. एक नवीन व्हिडिओ, अगदी ताजा ताजा, थोड्याच वेळात येईल तुमच्याकडे. जस्ट एन्जॉय. हॅलो. पूर्वी, जरा हे अकाउंट चेक कर. तर आणखीन खून करायला निघाले. आता हे ठिकाण कोणतं आहे? अगदी चलाखीने शूट केलेले. फ्रेम मध्ये खुर्ची आहे आणि बर्फ सोडून दुसरं काहीच दिसत नाही. सर, बर्फ वितळतोय. ही चेअर तर एखाद्या ऑफिसची किंवा स्कूलची वाटते. सर, इथे तर कितीतरी शाळा आहेत. कसं कळणार की सर हा माणूस कुठे? आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये. एक मिनिट, जरा झूम कर. चेअरवर झूम कर. त्याच्या उजव्या हातावर हँडलवर पीपीटी कॉलेज माहिती काढा. सर, पीपीटी शासकीय विद्यालय हे घोडपाड्यामध्ये आहे. घोडपाडा. सोड मला, सोड.
चेअरवर झूम कर. PPT. चेअर तर तीच आहे. मग माणूस कुठे गेला? इकडे तर सगळं रिकामी. व्हिडिओमध्ये तर हेच दिसत होतं. ओ नो दया, आणखी एक व्हिडिओ. सीआयडी हरली. सीआयडीची टीम हरली आणि माझी टीम जिंकली. अरे म्हणूनच तर देशाची ही अवस्था आहे. क्राईम रेट बघा ना कुठे पोहोचलाय, आकाशाला भिडलाय. पोलीस सीआयडी काही कामाचे नाहीयेत, युजलेस बिनकामाचे झालेत. अरे बाबांनो, मी तर समाजाचं भलं करतोय आणि तुम्ही लोक मला थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी मला शोधत बसलाय, मला पकडण्याचा प्रयत्न करताय. सीआयडीची टीम हरली, मी जिंकलो. काय झालं, हसतोस कशाला? दया, हे बघ. हे ओळखलंस? सगळ्यांनी या ऑफिस मधून कुठे बाहेर नाही जायचं प्लीज. खुनी इथे याच बिल्डिंग मध्ये. पण झालं तरी काय? असं कसं होऊ शकतं? बिल्डिंगच्या चारही बाजूला तर सीसीटीव्ही कॅमेरा लागलेत, शिवाय गार्ड्सही इथे आहेत. अशात कोणी आत कसं घुसू शकतं? होऊ शकतं की खुनी तुमच्यापैकीच कोणीतरी असेल. तुम्ही असं कसं म्हणू शकता? मॅम, प्रकरण थोडंसं सिरियस आहे, आम्ही काहीही म्हणू शकतो. हे बघा, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. एखाद्याच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. खुन्याने व्हिडिओ आम्हाला पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या न्यूज चॅनलचा लोगो दिसतोय. हे बघ, अशी एखादी खोली आहे तुमच्याकडे? छोटी खोली. छोटीशी खोली? अच्छा, हा हा तो कमर्शियल स्टुडिओ. स्टुडिओ नंबर 6. हा तो छोटा स्टुडिओ. सरळ जाऊन राईटला आहे. चला. नाही नाही, तुम्ही इथेच थांबा. यांना कुठे जाऊन देऊ नका. तुम्ही मागे वा, तुम्ही सगळे मागे वा. अरे पण जे झालं काही तरी काय? झालंय ते सर येऊन सांगतील तुम्हाला. अभिजित, ये सांभाळून. चेअर 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 चेअर. बस. अरे लाईटला काय झालं? पंकज, लाईट बघ जरा. हे दरवाजे बंद करा, कोणी बाहेर जाता कामा नये. कोण आहे? पकडा त्याला. खूप झाला तुझा खेळ. घाबरू नकोस. हं? पंकज, लाईटला काय झालं? सर बघतोय सर. सर, मी काही नाही केलंय सर, मी काही नाही केलंय. काही नाही केलंस, मग पळतोस कशाला? सर, तिथे मला मारायचा प्रयत्न केला, बघा ना सर. सर, हे बघा ना, मला मारण्याचा प्रयत्न करत होता कोणीतरी तिथे सर. काय? तर तू होतास या सगळ्यांच्या मागे. या सगळ्यांचा खून तू केलायस. आणि त्यांचे व्हिडिओज त्यांच्याच अकाउंटवर पोस्ट केले. खूप हौस आहे ना तुला लाईव्ह व्हिडिओ बनवायची? आज दुनिया तुला लाईव्ह बघेल. बोल,
का केलंस तू हे सगळं? कारण ते त्याच लायक होते सर, ज्या लोकांमध्ये माणुसकी नाहीये, जे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, ज्यांना फक्त सोशल मीडियावर फेमस व्हायचं असतं. एखाद्याला मरताना तसंच सोडू शकतात, एखाद्याच्या मृत्यूचा बिझनेस करू शकतात, कारण त्यांना फक्त सोशल मीडियावर फेमस व्हायचंय. त्यांना जिवंत राहण्याचा काही हक्क नाहीये सर. त्यांना जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हो, मी मारलं धीरजला, मी मारलं कुणालला. तुझा मुद्दा चुकीचा नाहीये, पद्धत चुकीची आहे. काय चुकीचं केलं मी? हा, काय चुकीचं केलं मी? अरे जरा त्यांना सुद्धा कळू दे ना. जे लोक मृत्यूच्या दारात उभे असतात त्यांना मदतीची अपेक्षा असते, पण समोर उभे असलेले लोक फक्त त्यांच्या मृत्यूचा तमाशा बनवतात, व्हिडिओज बनवतात, अपलोड करतात. त्यांना सुद्धा कळू दे ना की अखेर व्हिडिओ बनवून अपलोड करण्यात मजा काय येते. सर, माझी पण एक 15 वर्षांची मुलगी होती. रोड ऍक्सिडेंट मध्ये जखमी झाली होती. रस्त्यावर पडून ओरडत राहिली, विवळत राहिली मदतीसाठी. पण मदतीसाठी कोणीही नाही थांबलं. आणि जे थांबले त्या लोकांनी व्हिडिओज बनवले सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी. तिचा जीव वाचला असता सर. तिचं वय नव्हतं मरण्याचं. माझी मुलगी वाचू शकली असती आणि त्या सगळ्या लोकांचे जीव वाचू शकले असते ज्यांचे व्हिडिओज अपलोड झाले. आजकालच्या तरुणांसाठी, आजकालच्या पिढीसाठी सगळं काही फक्त सोशल मीडिया आहे. बस, दॅट्स इट. शेखर, तुझ्या बाबतीत जे काही झालं ते चुकीचं झालं. याचा अर्थ हा नाहीये की जीवाच्या बदल्यात एखाद्याचा जीव घेणं हे योग्य आहे. जर हे योग्य असतं तर आम्ही तुला इथेच गोळी मारली असती. गुन्ह्यासाठी शिक्षा द्यायचा हक्क फक्त कायद्याला असतो, आपल्या सगळ्यांना नाही. जरा थंड डोक्याने विचार कर ना. तू त्या लोकांना मारून तुझी मेलेली मुलगी परत आली असती का? नाही. किंवा ते लोक जे ऍक्सिडेंट मध्ये मारले गेले ते परत आले असते का? परत तर तूही नाही येणार. 2 खून केलेस तू. उरलेलं आयुष्य जेलमध्ये जाणार आहे तुझं.